तुम्ही बघू शकता किती घट्ट असा ऑरेंज ज्यूस तयार झालेला आहे। अशा प्रकारचा ज्यूस पिल्यानंतर आपल्याला एक नवीन एनर्जी आल्यासारखे वाटेल। अशा कडकत्या उन्हामधून आपण बाहेरून जेव्हा येतो तेव्हा आपल्याला खूप थकल्यासारखे वाटते, पण असा ज्यूस पिल्यानंतर आपल्या शरीराला ताजेतवाने वाटेल, आपल्याला एक नवीन एनर्जी आल्यासारखे वाटेल। मी वैशाली तुमचे खूप खूप स्वागत करते माझे चॅनल वैशाली स्पाइसेस अँड स्वीट्समध्ये। आज आपण ऑरेंज क्रशपासून ऑरेंज ज्यूस बनवत आहोत। बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये ऑरेंज उपलब्ध नसतात, त्यावेळेला अशा प्रकारच्या क्रशपासून आपण ऑरेंज ज्यूस बनवू शकतो। अगदी मार्केटमध्ये मिळतात तसाच आपण हा ज्यूस घरी बनवत आहोत। या क्रशपासून आज आपण ऑरेंज ज्यूस बनवत आहोत। तुमच्याकडे अशा प्रकारचा क्रश उपलब्ध नसेल तर काही हरकत नाही। जर तुमच्याकडे ऑरेंज असतील तर ऑरेंज कट करून त्याचा रस काढायचा आणि त्यापासून ज्यूस बनवला तरी चालेल। सुरुवातीला मी याच्यामध्ये ऑरेंज क्रश टाकत आहे। असं हे लिक्विड फॉर्म मध्ये मिळतं। त्यानंतर याच्यामध्ये साखर टाकायची आहे। मी याच्यामध्ये 3 मोठे चम्मच साखर टाकलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी ऑरेंजचं इमल्शन टाकत आहे। हे ऑप्शनल आहे, टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल। तुम्हाला आवडत असेल तर टाका। मी याच्यामध्ये 1 ते 2 थेंब हे इमल्शन टाकत आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आईस क्यूब टाकायचे आहेत। मी आईसला अशा प्रकारे तोडून घेतलं होतं, याचा बारीक असा चुरा बनवला होता, हे टाकून देत आहे। हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये टाकायचं आहे। हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थंड पाणी टाकलं तरी चालेल, पण अशा प्रकारे बर्फ टाकल्यामुळे ज्यूस हा घट्ट होतो। आता याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकत आहे। अगदी अर्धा ग्लास टाकलेला आहे पाणी। आता याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। घट्ट असा ऑरेंज ज्यूस तयार झालेला आहे। आपण ह्या ज्यूसमध्ये दुधाचा वापर केलेला नाही, आपण याच्यामध्ये बर्फ टाकलेला आहे आणि तोही बारीक करून, म्हणजे बर्फाला मी बारीक कुटून घेतलं होतं आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे ह्या ज्यूसला असा घट्टपणा आलेला आहे। खूपच टेस्टी आणि थंडगार असा ऑरेंज ज्यूस तयार झालेला आहे। अशा प्रकारचा ऑरेंज ज्यूस तुम्ही कधीही पिऊ शकता। तुमच्याकडे जर एखादे गेस्ट आले किंवा घरच्यांनाही तुम्ही अशा प्रकारे ऑरेंज ज्यूस कधीही बनवून देऊ शकता। मार्केटमध्ये मिळतो ना, अगदी तसाच ऑरेंज ज्यूस आपण घरी बनवला आहे। तुम्ही अशा प्रकारचा घट्ट थंडगार असा ऑरेंज ज्यूस घरच्या घरी बनवून बघा। आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।